मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनने दमदार हजेरी लावलेली आहे। हवामान खात्याने पुढील 4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केलेली आहे। काही ठिकाणी तर 300 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने प्रशासनाला आणि यंत्रणांना सतर्कतेचा आदेश दिलेला आहे। त्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने यंत्रणा अधिक सतर्क ठेवण्यावर प्रशासनाचा भर असेल। पण रेड अलर्ट जारी केला म्हणजे काय केलं? रेड अलर्ट म्हणजे नेमकं काय, तो कधी, का आणि कसा जारी करतात, त्याचा अर्थ काय होतो हे अनेकांना ठाऊक नसतं। अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो। परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड या 4 प्रकारामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो। तर हेच ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे नेमकं काय असतं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्रलय, आपण बघताय खबर कट्टा लय भारी। आणि आपल्याला आमची माहिती आवडत असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर वळूया मुख्य विषयाकडे। सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जारी केलेल्या जाणाऱ्या या अलर्टचा अर्थ नेमका काय असतो? पहिला असतो ग्रीन अलर्ट, म्हणजे कोणतेही संकट नाही, सर्व ठीक आहे असं सांगण्यासाठी ग्रीन अलर्ट असतो। सामान्यपणे येलो, ऑरेंज किंवा रेड अलर्ट मागे घेण्यासाठी ग्रीन अलर्टचा वापर देखील केला जातो। येलो अलर्ट म्हणजे पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते अशी सूचना जारी करण्यासाठी येलो अलर्ट दिला जातो। दैनंदिन कामे रखडू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो। तर ऑरेंज अलर्ट म्हणजे काय? खतरे की घंटीच, कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते हे सांगण्यासाठी ऑरेंज अलर्टचा वापर केला जातो। येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार राहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो। वीज पुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकारही घडू शकतात। ऑरेंज अलर्ट ही एक प्रकारे पुढच्या संकटाला समोर जाण्याची तयारी असते। गरज असेल आणि महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्ट मध्ये सांगितलं जातं। आता सर्वात डेंजर म्हणजे रेड अलर्ट। कित्येकदा आपत्ती ओढवल्यानंतर किंवा ओढवण्याची शक्यता असल्यास एखाद्या विशिष्ट प्रदेशातील राज्य, शहर, तालुका किंवा जिल्हा यामधील नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्ट जारी केला जातो। हा रेड अलर्ट याचा अर्थ असतो लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये। रेड अलर्ट मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यताही असते। हा इशारा देण्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासन, आपत्कालीन यंत्रणांनी अधिक सतर्क राहणं अपेक्षित असतं। अधिक धोकादायक आणि तीव्र पद्धतीची नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असली किंवा परिस्थिती गंभीर होण्याची भीती असली आणि सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट देण्यात येत असतो। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी खबर कट्टा लय भारीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन या बटनवर क्लिक करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।